हॅलो, चला तर मग आज बनवूया आलू पराठा, जो की सर्वांचा फेवरेट नाश्ता असतो. तर त्यासाठी मी जे आलू आहेत म्हणजेच बटाटे आहेत ते उकडून घेतले आणि उकडून घेऊन माझ्याकडे ते मॅशर नव्हतं, म्हणून मग मी पळीच्या साहाय्याने ते बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये मी थोडा आज कांदा लसूण विदाऊट ट्राय केले. तर मी टोमॅटो घेतलं आहे, थोडंसं कोथिंबीर, थोडीशी आलं आणि मग बाकीचे मसाले, हळद, मिरची आणि चटणी, साखर आणि थोडंसं चाट मसाला घालून हे सगळं मिक्स केलं आहे. आणि मग त्याचं जे पुरण तयार करून आपल्या पोळीमध्ये गव्हाच्या पिठाची जी मी पोळी तयार केली आहे त्या पोळीमध्ये मी ॲड करून चांगलं लाटून घेऊन भाजून घेतलं आहे. खरपूस भाजायचं आणि कडेचे जे काठ आहेत ते चांगले लाटून घ्यायचे. असे हे काठ लाटून झाले की चांगलं खरपूस भाजून घ्या आणि दही किंवा केचप किंवा कोणतीही चटणीसोबत तुम्ही बटाट्याचे जे पराठा आहे, आलू पराठा आहे ते एन्जॉय करू शकता. बघा किती छान होतो आणि खूप टेस्टी पण लागतो. आणि बाहेर तुम्ही जर खायला गेला तर तुम्हाला हीच पराठा तुम्हाला 70-80 रुपयाला भेटतो. तर इथं तुम्ही 70-80मध्ये टोटल तुमचे पूर्ण घरदार खाईल इतके पराठे तुम्ही बनवू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप टेस्टी होतात. एकदा खाल्लात ना की पुन्हा पुन्हा खाऊ वाटेल, इतकं छान. थँक्यू.